नमस्कार, मी नरेंद्र पाटील काळे आणि आपण पाहत आहात खबरनामा न्यूज. शेतकरी, कायदा आणि सत्याचा आवाज. हॅलो हॅलो हे माझं 52/1 इथलं शेत आणि हे शेतातलं हे दृश्य आपण पाहू शकता. या शेतामध्ये सगळ्याच्या सगळ्या बाभळे आहेत. बाभळे ह्या जवळून पहा, कशाही पहा, सगळ्या बाभळी या शेतामध्ये 1 इंचही जागा अशी नाही की ज्या ठिकाणी आपण काही करू शकतो किंवा त्याच्यात घुसू शकतो, अशी परिस्थिती आहे. आणि रस्ता अडवल्यामुळं आमच्या शेतीमध्ये जाता येत नाही, शेती पेरता येत नाही, काही करता येत नाही. हे आमचं दुर्दैव म्हणायचं की शेजाऱ्या पाजाऱ्यांची आमच्यावर असलेली दया भूमिका म्हणायचं, हे कळत नाही. निकाल लागले, तहसीलदारांचा आमच्या बाजूनं लागला, प्रांतसाहेबाचा आमच्या बाजूनं लागला, कलेक्टर साहेबांचा आमच्या बाजूनं लागला. परंतु तहसीलदाराकडे रस्ता खुला करून द्या म्हणायला गेल्यानंतर मात्र तहसीलदार सांगतात की त्याला अपिलाला मुदत आहे आणि त्या मुदतीमध्ये आपल्याला रस्ता मोकळा करता येत नाही. तर आपणच सांगा मायबापांनो की हे काय केलं काय पाहिजे, आपण या ठिकाणी कसं केलं पाहिजे, कुणाला न्याय मागितला पाहिजे, किती दिवसामध्ये न्याय मिळाला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे अतिशय क्लिष्ट आणि अतिशय त्रासदायक झालेल्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टीला पर्याय काय करावा कळत नाही. आणि पोरं मात्र माझे लोकांच्या शेतामध्ये कामाला जाऊन पोट भरतायत, उदरनिर्वाह करतायत. शेती असूनसुद्धा उपयोग नाही अशी परिस्थिती झाली आहे. त्यांच्या लग्नाचे, शिक्षणाचे अनेक प्रश्न उभे राहिलेले आहेत. तर मायबाप सरकारनं ज्या काही ह्या फालतू एवढी मुदत, तेवढी मुदत, अपिलाला एवढी मुदत द्यायची, याला एवढी मुदत द्यायची आणि काम मात्र पुढं लांबवत राहायचं, हे मला वाटतं धोरण चुकीचं आहे. याच्यावर काहीतरी पर्याय मेहरबान शासनानं काढावा. मेहरबान शासन अतिशय म्हणजे प्रामाणिकपणे आम्हाला मदत करतं आहे, कायदे बदलतं आहे, गतिमान शासन करण्याचा प्रयत्न करतं आहे. पण तरीही अजूनपर्यंत मला वाटतं तेवढा इफेक्ट झालेला नाही. तो होण्यासाठी शासनानं अजून काही गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हा जो फालतूचा वेळ विशेषतः 143च्या केसेसमध्ये होतो आहे ते अतिशय अन्यायकारक आहे. याच्यासाठी महसूल मंत्री, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी कृपया जर ते कायदे थोडेसे म्हणजे कालावधी कमी केला तरीसुद्धा होतो. 5-5, 6-6 वर्ष निकाल लागत नाहीत. इकडून तिकडून निकाल थोडाफार मिळतो तर तोही अंमलात आणता येत नाही. असे क्लिष्ट कायदे करून मला वाटतं शेतकऱ्याची अडवणूकच होते, न्याय तर मिळतच नाही, उलट अन्यायच वाढतो. धन्यवाद.